नमस्कार, मी शरण्या कदम हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलात इयत्ता 5वी श्रुतीमध्ये शिकत आहे. आज आमच्या गुरुकुलामध्ये मराठी विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी माननीय मनीषाताई चव्हाण आल्या होत्या. त्यांनी आम्हाला मराठीतील अक्षर, त्यापासून सुरू होणारे शब्द, काना, उकार, वेलांटी, मात्रा, कुठे, कधी, केव्हा, कसा द्यायचा याविषयी तसेच व्याकरणाशी संबंधित विविध गोष्टींचे मार्गदर्शन केले. आता समजा मी गंगा शब्द लिहिला तर हा ग आहे तो इथे आलाय, दिसतोय तुम्हाला? मग उच्चार काय झाला? गंगा गंगा गंगा. कळलं? म्हणजे हे जे आहे ते अनुनासिक अक्षर आहे, पण त्याचा जो अनुस्वार देताना उच्चार येतो तो कसा येतो? तर या गटामध्ये असलेले जे अक्षर आहे त्या अनुस्वाराच्या नंतर असलं पाहिजे. म्हणजे ही 4 अक्षर आहेत, ती जर आली अनुस्वारानंतरच्या अक्षरात तर तिचा उच्चार हा होईल. आता आलं लक्षात? आता इथलं अक्षर बघा. आता हा 4 जागा कुठला आहे? च, छ, ज आणि झ. बरोबर? आता इथले शब्द तुम्हाला सांगते बघा. चिंच. बघा बरं पाचा. चिंच चिंच. असे काही शब्द असतात बघा मराठीमध्ये, इथे एक अक्षर असतात. आता फक्त तुम्हाला सांगा बरं, असे काही शब्द आहेत मराठीमध्ये तिथे एकच अक्षरे असतात. आठवा कोण सांगू शकेल? हा सांगा नाही, एकच अक्षर असतं पण तो शब्द असतो. हा सांग. मी. व्हेरी गुड. मी. आता मी हा एक अक्षरी शब्द आहे, मग लिहिताना मीला वेलांटी आहे. किती वेलांटी लक्षात आहे? म्हणजे जो आपल्याला मराठीचा एक नियम लक्षात घ्यायचा आहे की कोणताही एक अक्षरी शब्द हा किती दीर्घ लिहिला जातो. आजचा व्यक्तिपरिचय आम्हाला खूप आवडला. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. असेच वेगवेगळे व्यक्तिपरिचय आम्ही आमच्या गुरुकुलात करून घेत असतो. यासाठीच मला गुरुकुल खूप आवडते. धन्यवाद.